साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापुरातील स्मशानभूमीची दुरावस्था, प्रहार संघटना आक्रमक। सोलापुरातील स्मशानभूमीची दुरावस्था पाहून शुक्रवारी रोजी प्रहार जनशक्ती संघटनेकडून मोदी स्मशानभूमी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक बॅनर लावून अंत्ययात्रा काढण्यात आली। सोलापूर महानगरपालिका प्रशासन आणि राज्य प्रशासन यांचा निषेध करण्यात आला। सोलापुरातील सर्व स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। काही स्मशानभूमीमध्ये पाणी आहे तर काही भागामध्ये पाणी नाही। शोकसभेसाठी कुठलेही मोठे सभागृहाची व्यवस्था केलेली नाही। कुठेही स्वच्छता केली दिसून येत नाही। सगळ्या स्मशानभूमीमध्ये दारुड्याचे एक प्रकारे बारस करून टाकले आहेत। स्मशानभूमीमध्ये कुठेही पहा सगळीकडे दारूच्या बाटल्या दिसतात। याकडे पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते। महापालिका प्रशासनाकडे किती वेळा ही तक्रार केल्यानंतर सुद्धा महापालिका प्रशासनाचे अधिकारी आणि आयुक्त याकडे दुर्लक्ष करत आहेत। आम्ही हिंदुत्ववादी सरकार असून सुद्धा हा प्रश्न आम्ही सोडू शकत नाही। या पद्धतीचे बॅनर लावून प्रहार जनशक्ती संघटनेकडून राज्य शासन आणि महानगरपालिका प्रशासनाचे निषेध करण्यात आले। येत्या 8 दिवसाच्या आत संबंधित प्रश्न मार्गी नाही लावल्यास प्रहार जनशक्ती संघटनेकडून आयुक्ताच्या चेंबरमध्ये प्रेत घेऊन जाऊन आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती शहराध्यक्ष। आज प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून महाराष्ट्र शासन असेल किंवा महापालिका प्रशासन असेल याचा निषेध करण्यात आलेला आहे। 4 दिवसापूर्वीच चॅनलच्या माध्यमातून मी इशारा दिला होता की जेणेकरून याची जर हिंदू स्मशानभूमीची साफसफाई नाही झाली, काही ठिकाणी पाणी आहे, काही ठिकाणी पाणी नाही आहे, बाकडे तुटलेले आहेत, काय शोकसभेसाठी कुठलंही मोठं सभागृह नाही आहे, इथं कुत्रे सुद्धा म्हणजे लचके तोडल्याशिवाय राहत नाहीत। प्रेत ज्यावेळेस जळत असतं त्यावेळेस आजूबाजूला दारूचे जे बाटल्या पडलेल्या आहेत, ग्लास पडलेले आहेत, अक्षरशः इथं सगळा हैदोस माजलेला आहे। हिंदुत्व म्हणून आपण ही सरकार माझी हिंदुत्ववादी सरकार म्हणतं, म्हणून आज मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री दोन्ही यांचे उपरोधात्मक बॅनर लावून महापालिका आयुक्त माझा ऐकत नाहीत। काय करावं, आम्ही हिंदुत्ववादी सरकार असून सुद्धा हा प्रश्न आम्ही सोडवू शकत नाही, मला माफ करा। या पद्धतीचे उपरोधात्मक बॅनर लावून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज त्यांचा निषेध केलेला आहे। आमचे जमीर भाई किंवा खालिद मनियार जसे म्हटले की बाबा जेणेकरून 8 दिवसाच्या आत संबंधित प्रश्न जर मार्गी लागला नाही तर मग आम्ही 100% प्रेत तुमच्या महापालिका आयुक्तांच्या चेंबरमध्ये घेऊन जाऊ, हे या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो। धन्यवाद।